नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण एकाच साईपासून तूप हे बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला साई लागणार आहे साठवलेले. एकच कष्ट आपल्याला घ्यावे लागणार आहे. दररोजच्या दुधाची थोडी थोडी साई आपल्याला साठवून 1 ते 2 कटोरी अशी करायची आहे तुमच्या प्रमाणानुसार. तर माझी या ठिकाणी 1 कटोरी साई साठवलेली आहे. तर तूप बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी लोणी काढावं लागेल. या साईचा आधी लोणी काढण्यासाठी आपल्याला गार पाणी लागणार आहे. तर या पातेल्यामध्ये एका पातेल्यामध्ये आपण बर्फ घेऊया, त्याच्यामध्ये पाणी टाकून हे गार पाणी तयार करूया, जेणेकरून लोणी लगेचच आपलं सेपरेटली निघेल. तर आता थोडं थोडं करून ही जी साई आहे ती आपण मिक्सरला फेटून घेऊया, जेणेकरून याचं लोणी बाहेर निघेल. मिक्सरला फेटता क्षणी तुमचं लोणी बाजूला होणार आहे आणि दूध हे बाजूला होणार आहे. आता ह्याच दुधापासून आपण या ठिकाणी पनीरसुद्धा बनवणार आहोत. तर साई जेव्हा आपण काढत असतो दुधातून, तर नुसती साई येत नसते, थोडंफार दूधही आपल्या चम्मचमध्ये वगैरे येत असतं. तर हेच दूध असतं जे हे राहिलेलं असतं. हेच दूध न फेकता आपण याच्यापासूनच चांगलं असं घरगुती पनीर बनवणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लोणी जे आहे ते सेपरेट झालेलं आहे आणि दूध जे आहे ते सेपरेट झालेलं आहे. तर आपण काय करूया, दूध हे स्टीलच्या पातेल्यामध्ये काढून घेऊ आणि लोणी जे आहे ते जर्मनच्या पातेल्यामध्ये त्या गार पाण्यामध्ये टाकून घेऊ. तर लोण्याचा पूर्णपणे गोळा बनणार आहे त्या ठिकाणी बर्फाच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर. हे दूध आपण स्टीलच्या पातेल्यात सेपरेट काढून घेऊ, कारण यापासूनच आपण या ठिकाणी पनीर बनवणार आहोत. तर दूध आपल्याला एका बाजूला काढून घ्यायचं आहे आणि लोणी जे आहे ते गार पाण्यात टाकू. गार पाण्यात टाकताच लगेच त्याचा गोळा होणार आहे. उर्वरित सर्व मिश्रणाचं देखील सेम प्रोसेस करू. मिक्सरला फिरून आपण गार पाण्यामध्ये टाकून घेऊ, त्याचासुद्धा लोण्याचा गोळा बनवून घेऊ. म्हणजे जे पूर्ण तुमचा जेवढा क्वांटिटीनुसार लोण्याचा गोळा होईल तेवढं तुमचं या ठिकाणी तूप निघणार आहे. बघा कसं लोणी एका बाजूला होत आहे. गार पाण्यामुळे खूप मदत होते लोणी सेपरेट निघण्यासाठी. बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता लोणी कसं बाजूला निघालेलं आहे. तर उरलेलं पण आपण मिश्रण काय करूया, मिक्सरला फिरून अशीच प्रोसेस करून घेऊया. दूध सेपरेट करून घेऊया आणि लोणी जे आहे ते गार पाण्यामध्ये काढून घेऊया. तर आता या लोण्याला वेगळं काही करायचं नाही आहे. आता तूप बनवण्यासाठी अजून एक आपल्याला जर्मनचं छोटं पातेलं लागणार आहे लोणीच्या क्वांटिटीनुसार. तर पातेलं का, कारण जर तुम्ही कढई वगैरे बिना कडाचे भांडे घेतले तर त्याच्यामध्ये तूप तुम्हाला गाळावं लागणार आहे. नंतर त्यामध्ये खूप प्रॉब्लेम होईल, तूप सगळं तुमचं खाली सांडेल. त्यामुळे अशा प्रकारे कड असणारं पातेलं, म्हणजे कड असणारं भांडं घेतलं तरी चालेल. कढई वगैरे शक्यतो टाळा. तर मी या ठिकाणी हे पातेलं घेतलेलं आहे. मी नेहमी हेच पातेलं वापरते. तर या ठिकाणी आपल्याला काहीही करायचं नाही आहे, वेगळी प्रोसेस. फक्त या पातेल्यामध्ये जो आहे आपला लोण्याचा गोळा टाकायचा आहे. त्यामध्ये आणखी काहीच आपल्याला ॲड करायचं नाही आहे. लो फ्लेमवरती आपल्याला 20 मिनिटे ठेवायचं आहे. तूप हे आपोआप बनणार आहे. लास्टची प्रोसेस मी तुम्हाला सांगेलच, तोपर्यंत आपल्याला लो फ्लेमवरती हे तूप ठेवायचं आहे. यामध्ये एक पळी ठेवायची आहे आणि याला थोडंसं 2-2, 3-3 मिनटाला ढवळत राहायचं आहे फक्त. त्याला हलवल्याने काय होणार आहे, तूप हे खाली लागणार नाही आणि आपली जी बेरी निघते तुपामध्ये तर तीसुद्धा खूप कमी निघणार आहे. तर अशा प्रकारे आपण काय करत राहू, याला ढवळत राहू 2 ते 3 मिनटाला, 5 मिनटाला असं ढवळत राहायचं आहे. आणि चम्मच पातेल्यामध्ये ठेवल्याने तुमचं तूपही काही उतू जाणार नाही. बारीक गॅसवर ठेवायचं आहे. चला तर मग तुपाची प्रोसेस अशीच चालू राहू देऊ. तोपर्यंत घेऊया आपण घरगुती पनीर बनवायला. आता हे तुपाचं पातेलं जे आहे ते मी पलीकडच्या गॅसवर मांडते आणि चालू करूया आपलं पनीर. तर याच दुधापासून आपण बनवणार आहोत घरगुती पनीर. तर या ठिकाणी आपल्याला लागणार आहे लिंबू. तर या ठिकाणी मी अर्ध लिंबू घेतलेला आहे, त्याच्या बीज सेपरेट करून घेतलेलं आहे. तुपाचं पातेलं मी पलीकडच्या गॅसवर ठेवलं आहे आणि अलीकडे दूध ठेवलं आहे. दूध ठेवल्या आपल्याला लगेच त्याच्यामध्ये लिंबू ॲड करायचा आहे. उकळल्यानंतर टाकायचं नाही आहे लिंबू, तर आधीच लिंबू आपल्याला पिळून घ्यायचं आहे. लगेच ठेवल्यानंतर 1 ते 2 सेकंदानंतर लिंबू पिळायचं आणि दूध उकळण्याची वाट बघायची. तुम्हाला 3 ते 4 मिनटामध्ये दुधाला तुमच्या चांगली उकळी फुटेल आणि बघू शकता या ठिकाणी दूध फाटायला सुरुवात झालेली आहे. तर हे पनीर जे आहे एकदम नैसर्गिकरित्या आहे, घरगुती चांगलं आहे. याच्यामध्ये कोणतीही वेगळी भेसळ नाही आहे. बघा आपलं दूध जे आहे ते फुटलेलं आहे या ठिकाणी. तर
याच्यावरती पाणी पाणी येईल आणि पनीरचा जो मावा आहे तो खाली राहणार आहे. तर आता पनीर बनवण्यासाठी आपल्याला एक स्वच्छ कापड लागणार आहे, चाळण लागणार आहे. हे जे उर्वरित वरचं जे पाणी आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर हे पाणी आपण काय करूया, आधी गाळून घेऊया आणि पनीर याचं सेपरेट करूया आणि एक्स्ट्रा जे पाणी आहे ते सेपरेट करूया. त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचा एक तुम्ही सुती कपडा घेऊ शकता, ज्यातून पाणी गळेल असा थोडा पातळ असावा. रुमाल देखील तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. मी चाळण घेतली आहे, चाळणमध्ये कपडा ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे जे आहे पाणी एक्स्ट्रा काढून घेतलेला आहे चाळून. हे बघू शकता तुम्ही कसं पनीरचा मावा जो आहे तो याच्यामध्ये पडत आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, कापड सगळं व्यवस्थित चारी बाजूने गोळा करायचा आहे आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. यातली मेन प्रोसेस म्हणजे हीच प्रोसेस आहे. हे स्वच्छ धुवायचं आहे, नाहीतर लिंबाचा वास मारणार आहे. लिंबाच्या जागी तुम्ही विनेगरसुद्धा यूज करू शकता. मी या ठिकाणी लिंबू वापरलेला आहे, विनेगर अवेलेबल नसल्यामुळे. तर लिंबूसुद्धा तुम्ही वापरू शकता. तर त्याच्यामुळे लिंबाचा किंवा विनेगरचा वास जाण्यासाठी तुम्हाला हे खूप स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तुम्ही नळाखालीसुद्धा धुवू शकता, जेणेकरून याचा पूर्ण वास गेला पाहिजे. अशा प्रकारे याला टाईट आपल्याला बांधायचं आहे आणि कोणत्याही जड वस्तूमध्ये आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे. एक 12 ते 14 तासामध्ये तुमचं पनीर रेडी होईल. तर अशा प्रकारे तुम्ही जर पनीर खाल्लं तर तुम्हाला खूप आवडेल. तुमच्या घरात लहान बाळांना तुम्ही देऊ शकता. खूप चांगलं आहे. बाजारातली भेसळयुक्त पनीरपेक्षा खूप चांगलं आहे. क्वांटिटी थोडीशी कमी आहे, पण माझ्या बाळासाठी बास झाली. तुम्हीसुद्धा ट्राय करा नक्की. चला तर मग येऊ आपल्या तुपाकडे. आपलं बघा लोणी हे चांगल्यापैकी बऱ्यापैकी हे झालेलं आहे, गॅसवरती मेल्ट. त्याचं तूप सेपरेट होत आहे. खाली बेरी निघत चाललेली आहे. बघा तुम्ही बघू शकता खाली काहीच बेरी लागलेली नाही अजून तरी, कारण मी सारखं याला ढवळलेलं आहे दर 3 मिनटाला. तर अशाप्रमाणे तुम्ही ढवळत राहिले तर तुमचं भरपूर सारं तूप, म्हणजे तुपाची क्वांटिटी जास्त आणि बेरी कमी निघणार आहे. बघा या ठिकाणी तुपामध्ये 2-3 थेंब पाण्याचे शिंपडल्यानंतर तूप तडतडलेले आहे, म्हणजे तूप आपलं रेडी आहे. गॅस बंद करायच्या आधी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून तूप आपलं खूप प्रवाळ होणार आहे. वासासाठी तुम्ही तुळशीचे पानं किंवा विड्याचं पानसुद्धा टाकू शकता. तर अशा प्रकारे हे तूप बघा किती छान रेडी आहे. घरगुती पद्धतीने एकदम तुम्ही खाऊ शकता, लहान मुलांना देऊ शकता. भेटूया मग पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ओके, थँक्यू, बाय बाय.